नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुद्धिमत्तेच्या सिरीजमधील आज आपल्याला RRB NTPC 2025 ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 11 जून 2025ला झालेला शिफ्ट 3चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. MNOPQR आणि X एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहेत आणि टेबलाच्या मध्यभागी तोंड करून आहेत. वर्तुळ काढून घेऊ आपण. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. क्यूच्या उजवीकडून मोजल्यास क्यू आणि आरच्या मध्ये फक्त 4 लोक बसले आहेत. इथे आपण क्यू घेऊ. क्यूच्या उजवीकडून 4 लोक सोडून इथे येईल आर. क्यू हा एक्सच्या डावीकडे तिसरा बसला आहे. क्यू हा एक्सच्या डावीकडे तिसरा म्हणजे एक्स येईल इथे, जेणेकरून क्यू हा त्याच्या डावीकडे तिसरा असेल. पी हा एमच्या डावीकडे तिसरा बसला आहे. आपल्याला पी किंवा एमची कोणाचीच फिक्स पोझिशन माहीत नाही आहे. पुढे बघू. एन हा आर आणि एक्सचा तात्काळ शेजारी आहे, म्हणजे आर आणि एक्स या दोघांमध्ये येईल एन. आता मागचं वाक्य बघा. पी हा एमच्या डावीकडे तिसरा बसला आहे. इथे जर आपण एम घेतला तर एमच्या डावीकडे तिसरा एक्स बसलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे एम घेता येणार नाही. इथे एम घेतला तर एमच्या डावीकडे तिसरा आर बसलेला आहे, त्यामुळे इथे देखील आपल्याला एम घेता येणार नाही. एम जर इथे घेतला तर एमच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती जागा शिल्लक आहे, तिथे पी असेल. आणि आता उरलेला आहे ओ, तो इथे बसेल. आता आपली डायग्राम कंप्लीट झालेली आहे. विचारला आहे ओच्या उजवीकडून मोजल्यास ओ आणि एनच्या मध्ये किती लोक बसले आहेत. ओच्या उजवीकडून मोजायचं आहे. ओ आणि एन मध्ये एम आणि एक्स हे 2 लोक बसलेले आहेत. ऑप्शन नंबर 2. BCDEFG आणि H या प्रत्येकाची परीक्षा आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी असते, जी सोमवारपासून सुरू होते आणि त्याच आठवड्याच्या रविवारपर्यंत असते. आपण सोमवार ते रविवार काढून घेऊ आधी. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. बी नंतर फक्त 2 लोकांच्या परीक्षा आहेत, म्हणजे बीची परीक्षा असेल शुक्रवारी. बी आणि सी यांच्यात फक्त 2 लोकांच्या परीक्षा आहेत, म्हणजे बीच्या आधी 2 वार सोडून मंगळवारी असेल सीची परीक्षा. एफची परीक्षा ही ईच्या लगेच आधी आहे आणि एचची परीक्षा जीच्या लगेच नंतर आहे. बाजूला काढून घेऊ आपण. एफची परीक्षा ईच्या लगेच आधी आणि एचची परीक्षा जीच्या लगेच नंतर. एफ आणि ई लागोपाठ येतील आणि जी आणि एच हे दोघे लागोपाठ येतील. आता लागोपाठ आपल्याकडे बुधवार, गुरुवार आणि शनिवार, रविवार हे वार शिल्लक आहेत. पुढे सांगितलं आहे एचची परीक्षा एफच्या काही दिवसांपूर्वी आहे, म्हणजे जी आणि एच यांची परीक्षा असेल बुधवार आणि गुरुवारी, आणि शनिवार रविवारी असेल एफ आणि ई यांची परीक्षा. आता उरला आहे डी, त्याची परीक्षा असेल सोमवारी. विचारला आहे डीची परीक्षा कोणत्या दिवशी आहे. डीची परीक्षा सोमवारी आहे. ऑप्शन नंबर 1. GQCN हे इंग्रजी वर्णक्रमानुसार LNHKशी एका विशिष्ट प्रकारे संबंधित आहे. त्याच प्रकारे QKMH हे VHREशी संबंधित आहे. याच तर्कानुसार दिलेल्या पर्यायांपैकी AEWB कशाशी संबंधित आहे. त्यांनी दिलेला संबंध आधी लक्षात घेऊ. GQCN याचा संबंध आहे LNHK. जीचा संबंध एल सोबत आहे. जीच्या पुढे 5व्या नंबरला आहे एल. क्यूचा संबंध एन सोबत आहे. क्यूच्या मागे 3ऱ्या नंबरला आहे एन. सीचा संबंध एच सोबत आहे. सीच्या पुढे 5व्या नंबरला आहे एच. एनचा संबंध के सोबत आहे. एनच्या मागे 3ऱ्या नंबरला आहे के. म्हणजे इथे 5 - 3 5 - 3च्या अंतराने अल्फाबेट मागे पुढे केलेले दिसत आहेत. आता आपण त्यांनी विचारलेल्या
AEWBचा संबंध शोधून काढू. AEWB. याच्या पुढील 5वा लेटर F. ईच्या मागील 3रा लेटर B. डब्ल्यूच्या पुढील 5वा लेटर B आणि बीच्या मागील 3रा लेटर Y. FBBY. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इंग्रजी वर्णानुक्रमे खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. त्या गटात कोणत्या अक्षरसमूह जोडीचा समावेश नाही? पहिला ऑप्शन आहे GCZV. Gचा संबंध Z सोबत आहे. Gच्या मागे Z आहे. G पासून Z पर्यंतचा अंतर आपण मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. Gच्या मागे 7व्या क्रमांकावर आहे Z. Cचा संबंध V सोबत आहे. C पासून Vचं अंतर 1 2 3 4 5 6 7. Cच्या मागे 7व्या क्रमांकावर आहे V. दुसरा ऑप्शन आहे LHDC. Lचा संबंध D सोबत. Lच्या मागे 1 2 3 4 5 6 7 8. 8व्या क्रमांकावर आहे D. Hचा संबंध C सोबत आहे. Hच्या मागे 1 2 3 4 5. 5व्या क्रमांकावर आहे C. तिसरा ऑप्शन आहे RNKG. Rचा संबंध K सोबत. Rच्या मागे 1 2 3 4 5 6 7व्या नंबरवरती आहे R. Nचा संबंध आहे G सोबत. Nच्या मागे 1 2 3 4 5 6 7. 7व्या नंबरवरती आहे G. चौथा ऑप्शन आहे CYVR. Cचा संबंध आहे V सोबत. Cच्या मागे 1 2 3 4 5 6 7व्या क्रमांकावरती आहे V. Yचा संबंध आहे R सोबत. Yच्या मागे 1 2 3 4 5 6 7व्या क्रमांकावर आहे R. म्हणजे इथे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये अल्फाबेट हे 7व्या क्रमांकाने मागे सरकलेले आहेत आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये हे इतरांपेक्षा वेगळं दिसतंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा गटात न बसणार आहे. या प्रश्नामध्ये खालील सारणीनुसार अक्षरे आणि चिन्हे वापरून संख्यांचा एक गट सांकेतिक केला आहे आणि त्यानंतरच्या अटी वापरल्या आहेत. खाली काही संख्या दिल्या आहेत आणि त्यासाठी काही संकेत दिले आहेत. खाली 3 अटी दिल्या आहेत. आपल्याला त्यांनी दिलेल्या या संख्या समूहासाठी एक कोड जनरेट करायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिले आणि दुसरे अंक सम असतील तर ते दोन्ही A असे सांकेतिक केले जातील. इथे पहिला अंक 7 आणि दुसरा अंक 1 दोन्ही विषम संख्या आहे, त्यामुळे पहिली अट इथे लागू होणार नाही. दुसरी अट आहे, जर पहिला आणि शेवटचा अंक विषम असतील. पहिला अंक 7 विषम संख्या आहे, शेवटचा अंक 8 ही सम संख्या आहे, त्यामुळे दुसरी अट देखील इथे लागू होणार नाही. तिसरी अट आहे, जर तिसरा आणि चौथा अंक सम असतील. तिसरा अंक आहे 6 आणि चौथा अंक आहे 2. दोन्ही अंक सम आहेत, त्यामुळे तिसरी अट आपल्याला इथे बघावी लागेल. जर तिसरा आणि चौथा अंक सम असतील तर त्यांचे संकेत आपापसात बदलले जातील. खालील प्रश्नासाठी सांकेतिक अक्षरांचे योग्य संयोजन कोणते आहे? त्यांनी सांगितलं आहे तिसरा आणि चौथा अंक सम असतील तर त्यांचे संकेत आपापसात बदलले जातील. मग पहिल्या, दुसऱ्या आणि 5व्या अंकासाठी जे संकेत दिले आहेत तेच ठेवायचे आणि तिसऱ्या आणि चौथ्या अंकासाठी संकेत आपापसात बदलायचे आहेत. 7 साठीचा संकेत आहे Z. 1 साठी संकेत आहे J. 6 साठीचा संकेत आहे T, तो चौथ्या ठिकाणी येईल. 2 साठीचा संकेत आहे स्टार, तो तिसऱ्या ठिकाणी येईल. आणि 8 साठीचा संकेत आहे Q. Z, J, स्टार, T, Q
ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. खालील संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. गणना फक्त डावीकडून उजवीकडे करावी. विचारलं आहे अशी किती चिन्हे आहेत ज्यापैकी प्रत्येक चिन्हाच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि लगेच नंतर एक चिन्ह आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक संख्या आणि त्यापुढे लगेच 2 चिन्ह असं शोधायचं आहे. डावीकडून बघत जाऊ. या ठिकाणी आहे, पुढे लगेच या ठिकाणी आहे, पुढे परत या ठिकाणी आहे. संपूर्ण मालिकेमध्ये 3 ठिकाणी असं दिसतंय की एक चिन्ह, त्याआधी एक संख्या आणि त्यानंतर लगेच एक चिन्ह आहे. ऑप्शन नंबर 1, 3 हे योग्य उत्तर आहे. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 222, 194, 166, 138, 110, 82 प्रश्नचिन्ह. इथे संख्या कमी कमी होत गेलेल्या आहेत. आपण दोन्ही संख्यांमधील फरक लक्षात घेऊ. 222 मधून 194 गेले तर हे 22 आणि 6 28 येतील. 194 मधून 166 गेले तर 24 आणि 4 इथे पण 28 येत आहेत. बहुतेक 28चा फरक घेतलेला आहे. आता डायरेक्ट शेवटी बघू. 110 मधून 82 गेले तर 10 आणि 18 इथे पण 28चा फरक येतो आहे. म्हणजे प्रत्येक आधीच्या संख्येमधून 28 वजा करत गेले आहेत. आता आपल्याला 82 वजा 28 करावं लागेल. 12तून 8 गेले 4, आजच्याला 1, 8तून 3 गेले 5, 54 ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. जर 7, 1, 3, 5, 6, 2, 4 या संख्येत प्रत्येक सम अंकात 3 मिळवले आणि प्रत्येक विषम अंकात 2 मिळवले तर तयार झालेल्या नवीन संख्येत शेवटच्या 2 आणि पहिल्या 2 अंकांची बेरीज किती असेल? सर्व संख्येवर ऑपरेशन करण्यापेक्षा आपण फक्त जे विचारलं आहे ते बघू. शेवटच्या 2 आणि पहिल्या 2 अंकांची बेरीज विचारली आहे. आपण शेवटचे आणि पहिले 2 अंक लिहून घेऊ. 7, 1, 2, 4. त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक सम अंकात 3 मिळवायचे आणि विषम अंकात 2 मिळवायचे आहे. 7 मध्ये 2 मिळवले 9, 1 मध्ये 2 मिळवले 3, 2 मध्ये 3 मिळवले 5, 4 मध्ये 3 मिळवले 7, 9, 3, 5, 7 यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. 9 आणि 3 12, 12 आणि 5 17, 17 आणि 7 हे येईल 24. ऑप्शन नंबर 1. पुढील संख्या आणि चिन्हांच्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करायची आहे. विचारलं आहे अशा किती संख्या आहेत ज्या प्रत्येकीच्या लगेच आधी एक संख्या आहे आणि लगेच नंतर एक चिन्ह आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला 2 संख्या लागोपाठ आणि त्यानंतर एक चिन्ह असं शोधायचं आहे. डावीकडून बघत जाऊ. या ठिकाणी दिसतंय, पुढे या ठिकाणी दिसतंय. संपूर्ण मालिकेमध्ये 2 ठिकाणी दिसतंय की एक संख्या, त्याआधी एक संख्या आणि त्यानंतर लगेच एक चिन्ह. ऑप्शन नंबर 2. इंग्रजी वर्णानुक्रमावर आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? TCL, ZIR, FOX, LUD प्रश्नचिन्ह. पहिल्या लेटरसाठी आपण सिरीज चेक करू. TZFL. टीच्या पुढे 6वं लेटर आहे Z. झेडच्या पुढे 6वं लेटर आहे F. Fच्या पुढे 6वं लेटर आहे L. आता Lच्या पुढे 6वं लेटर घ्यावं लागेल, तो आहे R. म्हणजे आता ऑप्शन नंबर 2 आणि 3 कॅन्सल झाले. दुसऱ्या लेटरसाठी सिरीज बघू. CIOU. Cच्या पुढे 6वं लेटर आहे I. आयच्या पुढे 6वं लेटर आहे O. ओच्या पुढे 6वं लेटर आहे U. आता Uच्या पुढे 6वं लेटर A. RA ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय.
तिसऱ्या लेटरसाठी सुद्धा सिरीज बघून घेऊ. LRXD. एलच्या पुढे 6वा लेटर आहे आर. आरच्या पुढे 6वा लेटर एक्स. एक्सच्या पुढे 6वा लेटर डी. आता डीच्या पुढे 6वा लेटर जे. RAJ. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. CK17चा EG29शी विशिष्ट प्रकारे संबंध आहे. त्याचप्रमाणे KM12चा MI24शी संबंध आहे. याच तर्कानुसार दिलेल्या पर्यायांपैकी PQ16चा कशाशी संबंध आहे? इथे आता अल्फाबेट न बघता फक्त संख्या बघा. 17चा संबंध आहे 29 सोबत. 12चा संबंध आहे 24 सोबत. म्हणजे इथे असं दिसतंय 17मध्ये 12 मिळवले 29 येत आहे. 12मध्ये 12 मिळवले 24 येत आहे. आता आपल्याला PQ16चा संबंध विचारला आहे. म्हणजेच आपल्याला 16मध्ये 12 मिळवावे लागतील. ते येईल 28. 28 इथे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. PQ16चा संबंध RM28 सोबत आहे. ऑप्शन नंबर 3. 7 पेट्या ABCDEF आणि G एकमेकांच्या वर ठेवलेल्या आहेत, परंतु त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. आपण 7 पेट्या काढून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. बी आणि जीच्या मध्ये फक्त 2 पेट्या ठेवलेल्या आहेत. ईच्या वर फक्त सी पेटी ठेवलेली आहे. म्हणजे सर्वात वरती असेल सी आणि त्याच्या खाली असेल ई. जीच्या खाली कोणतीही पेटी ठेवलेली नाही. म्हणजे सर्वात खाली पहिल्या मजल्यावर असेल जी. पहिलं वाक्य आहे बी आणि जीच्या मध्ये फक्त 2 पेट्या ठेवलेल्या आहेत. जी पहिल्या क्रमांकावर आहे म्हणजे बी चौथ्या क्रमांकावरती असेल. डी ही एफच्या खाली पण एच्या वर काही ठिकाणी ठेवलेली आहे. बाजूला काढून घेऊ. डी ही एफच्या खाली पण एच्या वर असं येईल. आता जे 3 जागा शिल्लक आहे 5 3 2 यामध्ये एफ डी ए असं येईल. विचारलं आहे एफच्या खाली किती पेट्या ठेवलेल्या आहेत. एफ 5व्या क्रमांकावरती आहे. एफच्या खाली 4 पेट्या ठेवलेल्या आहेत. ऑप्शन नंबर 1. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालीलपैकी 4 पैकी 3 अक्षर गट जोड्या विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षर गट जोडी त्या गटात बसत नाही? पहिला ऑप्शन आहे HOMT. एचचा संबंध एम सोबत दिलेला आहे. एचच्या पुढे 5व्या क्रमांकावरती आहे एम. ओचा संबंध टी सोबत आहे. ओच्या पुढे 5व्या क्रमांकावरती आहे टी. अल्फाबेट्समधलं अंतर मी बाजूला लिहून घेतो. दुसरा ऑप्शन आहे GNLS. जीचा संबंध एल सोबत आहे. जीच्या पुढे 5व्या क्रमांकावरती आहे एल. एनचा संबंध एस सोबत आहे. एनच्या पुढे 5व्या क्रमांकावरती आहे एस. इथे पण 5-5चं अंतर आहे. तिसरा ऑप्शन आहे BIGN. बीचा संबंध जी सोबत. बीच्या पुढे 5व्या क्रमांकावरती आहे जी. आयचा संबंध एन सोबत. आयच्या पुढे 5व्या क्रमांकावर आहे एन. इथे पण 5-5चं अंतर दिसतंय. चौथा ऑप्शन आहे TAYE. टीचा संबंध वाय सोबत आहे. टीच्या पुढे 5व्या क्रमांकावरती आहे वाय. एचा संबंध ई सोबत आहे. एच्या पुढे 4थ्या क्रमांकावरती आहे ई. इथे 5-4चं अंतर दिसतंय. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा इतरांपेक्षा वेगळा येतोय. जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घेऊ. 45 वजा म्हणजे आहे गुणिले 2, भागिले म्हणजे आहे अधिक 9, अधिक म्हणजे आहे वजा 16 आणि गुणिले म्हणजे आहे भागिले 8. 8 एके 8, 8 दुने 16, 45 गुणिले 2 90, अधिक 9 वजा 2, 90 अधिक 9 वजा 2 7,
97 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 2. खालील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घेऊ. 48 भागिलेचं करायचं आहे गुणिले 14, वजाचं करायचं आहे अधिक 168, गुणिलेचं करायचं आहे भागिले 3, अधिकचं करायचं आहे वजा 47. 3 एके 3, 3 पाचे 15, उरला 1, 3 सक 18. 48 गुणिले 14 करून घेऊ. 14 आठे 1200, हातच्याला 11, 14 चोक 56 आणि 11 66 67, अधिक 56 वजा 47, 672 अधिक 56 वजा 47 9, 672 अधिक 9 हे येईल 681. ऑप्शन नंबर 1. तो संच निवडा ज्यामध्ये संख्या खालील संचातील संख्यांशी संबंधित आहे. 2 संख्या समूह दिलेल्या आहेत. 19 354 7 9 73 8. या संख्या समूहासारखा संबंध असलेला एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. इथे असं लॉजिक लावलेलं आहे. पहिली संख्येचा वर्ग वजा तिसरी संख्या बरोबर मधली संख्या, म्हणजे 19चा वर्ग वजा 7 बरोबर येईल 354. तसंच 9चा वर्ग वजा 8 बरोबर येईल 73. हा असा संबंध आपल्याला या 4 ऑप्शनपैकी शोधायचा आहे. पहिला ऑप्शन आहे 22 481 2. 22चा वर्ग आहे 484, वजा 2 केलं तर येईल 482, पण इथे 481 दिलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 कॅन्सल. दुसरा ऑप्शन आहे 28 778 5. 28चा वर्ग आहे 784, 784 वजा 5 केल्यावर येईल 779. इथे 778 दिल्यामुळे दुसरा ऑप्शन पण कॅन्सल. तिसरा ऑप्शन आहे 39 1510 10. 39चा वर्ग येतो आहे 1521, 1521 वजा 10 केले तरी येईल 1511. इथे 1510 दिलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 सुद्धा कॅन्सल. चौथा ऑप्शन आहे 3 वजा 10 19. 3चा वर्ग 9, 9 वजा 19 केलं तर वजा 10 येतं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा योग्य आहे. ऑप्शन नंबर 4 3 वजा 10 19 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दिलेला वेन आकृती काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. विचारला आहे वेगवेगळ्या विभागांमधील संख्या व्यक्तींची संख्या दर्शवतात. असे किती सर्जन आहेत जे आहारतज्ञ आहेत पण न्हावी नाहीत? आपल्याला सर्जन आणि आहारतज्ञ या दोघांचा कॉमन पोर्शन बघावा लागेल, पण त्यामध्ये न्हावी यायला नको, म्हणजे आपल्याला हा पोर्शन बघायचा आहे. सर्जन आणि आहारतज्ञ आहेत पण न्हावी नाहीत असे 9 व्यक्ती आहेत. ऑप्शन नंबर 3. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत QBOE हे 76 असे आणि DWIJ हे 69 असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या भाषेत YAPCचा कोड काय आहे? त्यांनी दिलेलं लॉजिक आधी समजून घेऊ. QBOE यासाठी 76 असा संकेत दिलेला आहे. Qच्या अपोजिट लेटर आहे J, Bचे अपोजिट लेटर आहे Y, Oचे अपोजिट लेटर आहे L, Eचे अपोजिट लेटर आहे V. या अल्फाबेटच्या क्रमांकांची बेरीज करून त्यामध्ये 7 मिळवलेले आहे, तेव्हा 76 येतं आहे. कसं ते बघा. Jचा क्रमांक आहे 10, Yचा क्रमांक आहे 25, Lचा क्रमांक आहे 12, Vचा क्रमांक आहे 22. या चारही अंकांची बेरीज करून घेऊ. 10 आणि 25 35, 35 आणि 12 47, 47 आणि 22 69.
अधिक 7 हे येतं 76. अशा पद्धतीने त्यांनी QBOEचा संबंध 76 सोबत लावलेला आहे. DWIJचा पण संबंध चेक करू. DWIJ. डीचे अपोजिट लेटर W, Wचे अपोजिट लेटर D, आयचे अपोजिट लेटर R, Jचे अपोजिट लेटर Q. Wचा क्रमांक आहे 23, Dचा क्रमांक आहे 4, Rचा क्रमांक आहे 18, Qचा क्रमांक आहे 17. यांची बेरीज करून घेऊ. 23 आणि 4 27, 27 आणि 18 45, 45 आणि 17 62, त्यामध्ये 7 मिळवले 69. अशा पद्धतीने DWIJचा संकेत आहे 69. आता आपल्याला YAPCचा कोड शोधायचा आहे. YAPC. Yचे अपोजिट लेटर B, Aचे अपोजिट लेटर Z, Pचे अपोजिट लेटर K, Cचे अपोजिट लेटर X. Bचा क्रमांक आहे 2, Zचा क्रमांक 26, Kचा क्रमांक आहे 11, Xचा क्रमांक आहे 24. यांची बेरीज करून घेऊ. 2 आणि 26 28, 28 आणि 11 39, 39 आणि 24 40 50 60 63. 63 मध्ये आपल्याला 7 मिळवावे लागतील. हे येईल 70. ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हायर हे 7539 असे आणि इंक्स हे 2496 असे कोड केले आहे. दिलेल्या सांकेतिक भाषेत आयसाठी कोड काय आहे? हायर आणि इंक्स या दोन्ही शब्दांमध्ये आय हा लेटर आपल्याला कॉमन दिसतोय आणि या दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये 9 ही संख्या आपल्याला कॉमन दिसते. म्हणजे आयसाठीचा कोड आहे 9. ऑप्शन नंबर 3. श्री यू बिंदू F पासून सुरुवात करून पश्चिमेकडे 2 किलोमीटर गाडी चालवतात. इथे आपण एक बिंदू घेऊ F. पश्चिमेकडे 2 किलोमीटर. त्यानंतर ते डावीकडे वळतात. 4 किलोमीटर चालवतात. त्यांच्या डावीकडे 4 किलोमीटर. उजवीकडे वळतात आणि 10 किलोमीटर चालवतात. पुन्हा उजवीकडे 10 किलोमीटर. त्यानंतर ते डावीकडे वळतात आणि 4 किलोमीटर चालवतात. पुन्हा डावीकडे 4 किलोमीटर. त्यानंतर ते डावीकडे वळतात आणि 12 किलोमीटर चालवतात. म्हणजे आता ते Fच्या लाईनमध्ये येतील. ते शेवटचे डावीकडे वळतात. 2 किलोमीटर चालवतात. डावीकडे 2 किलोमीटर. आणि बिंदू O वर थांबतात. म्हणजे इथे आहे बिंदू O. बिंदू F वर पुन्हा पोहोचण्यासाठी त्यांनी किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी? O पासून त्यांना F कडे जायचं आहे. म्हणजे त्यांना वरच्या दिशेला म्हणजे उत्तरेला जावं लागेल. आणि अंतर असेल हे 4 आणि 4 एकूण 8 किलोमीटरमधून आपल्याला हे 2 किलोमीटर वजा करावे लागतील. म्हणजे त्यांना उत्तरेकडे 6 किलोमीटर जावं लागेल. ऑप्शन नंबर 4. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यावे? 302, 300, 296, 290, 282 प्रश्नचिन्ह. इथे संख्या कमी कमी होत गेलेल्या दिसत आहेत. 302 मधून 2 वजा केले 300 आलं. 300 मधून 4 वजा केले 296 आलं. 296 मधून 6 वजा केले 290 आलं. 290 मधून 8 वजा केले 282 आलं. म्हणजे इथे वजाबाकी 2-2 ने वाढत जाताना दिसते. आता आपल्याला 282 मधून 10 वजा करावे लागतील. हे येईल 272. ऑप्शन नंबर 1. शहर जे हे शहर केच्या उत्तरेला आहे.
इथे जर शहर के असेल तर त्याच्या उत्तरेला इथे असेल शहर जे. शहर के हे शहर एलच्या पूर्वेला आहे, म्हणजे इथे असेल शहर एल. शहर एल हे शहर एमच्या पश्चिमेला आहे, म्हणजे एलच्या पूर्वेकडे इथे एम असू शकतं किंवा इथे देखील असू शकतं. शहर एम हे शहर एनच्या दक्षिणेला आहे, म्हणजे शहर एन हे 1, 2, 3 या 3 पॉईंटपैकी किंवा 1, 2, 3 या एकूण 6 पॉईंटपैकी कोणत्याही ठिकाणी शहर एन हे असू शकतं. शहर जे हे शहर एनच्या नैऋत्येला आहे. नैऋत्य दिशा म्हणजे ही अशी दिशा. शहर जे हे एनच्या नैऋत्येला आहे, म्हणजे शहर एनचे हे स्थान फिक्स होईल, जेणेकरून जे त्याच्या नैऋत्येला येईल. आणि शहर यम हे शहर एनच्या दक्षिणेला आहे, म्हणजे एम जे हे स्थान योग्य असेल आणि हे स्थान चुकीचे असेल. ते आपण कॅन्सल करून टाकू. शहर एमच्या संदर्भात शहर केची स्थिती काय आहे? शहर के हे शहर एमच्या पश्चिमेला आहे. ऑप्शन नंबर 2. ए, बी, सी, डी, ई आणि एफ हे एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्याच्यावरील मजल्याला 2 क्रमांक दिला आहे आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. आपण 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6. सी हा मूळ संख्या असलेल्या मजल्यावर राहतो. इथे आता 2, 3 आणि 5 या 3 मूळ संख्या आहेत, म्हणजे सी हा या तिन्ही मजल्यापैकी एका मजल्यावर राहतो आहे. सी आणि बी ज्या मजल्यावर राहतात त्यांचा गुणाकार 8 आहे. 8चे अवयव आता इथे 4 गुणिले 2 असे पडतील आणि सी हा मूळ संख्या असलेल्या मजल्यावर राहतो, म्हणजे सी दुसऱ्या मजल्यावर येईल आणि बी चौथ्या मजल्यावरती येईल. ई हा एफच्या लगेच वर राहतो. ई हा एफच्या लगेच वर, म्हणजे ई आणि एफ लागोपाठ राहत आहेत आणि लागोपाठ आपल्याकडे 5 आणि 6 हे 2 मजले शिल्लक आहे, म्हणजे ई हा 6व्या मजल्यावरती राहत असेल आणि एफ 5व्या मजल्यावर. बी आणि डी ज्या मजल्यावर राहतात त्यांची बेरीज 7 आहे. बी चौथ्या मजल्यावर राहतो आहे, म्हणजे डी तिसऱ्या मजल्यावर राहील, जेणेकरून त्या दोघांच्या मजल्यांची बेरीज 7 येईल. आणि आता उरला आहे ए, तो पहिल्या मजल्यावरती असेल. विचारला आहे ए आणि डी दरम्यान किती लोक राहतात? ए आणि डी दरम्यान सी हा एकटाच राहतो आहे. ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणता अक्षरसंख्या गट दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाची जागा घेऊन ती तार्किकरित्या पूर्ण करेल? के पी 23, एल क्यू 32, एम आर 41, एन एस 50 प्रश्नचिन्ह. 4 ऑप्शन पाहिले तर 4 ऑप्शनमध्ये पहिला लेटर ओ कॉमन दिसतोय, त्यामुळे पहिला लेटर बघायची गरज नाही. दुसरा लेटर बघा, पी, क्यू, आर, एस क्रमाने लेटर पुढे पुढे सरकलेले दिसत आहे. पी, क्यू, आर, एस पुढे येईल टी. आता संख्या बघा, 23, 32, 41, 50. संख्या 9ने वाढवलेली दिसते. 23मध्ये 9 मिळवले 32, 32मध्ये 9 मिळवले 41, 41मध्ये 9 मिळवले 50. आता 50मध्ये 9 मिळवावे लागतील, ते येथील 59. ओ टी 59. ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे. पी, क्यू, आर, एस, टी, यू आणि व्ही एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. गोल काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पीच्या उजवीकडून मोजल्यास पी आणि टी यांच्यामध्ये फक्त 2 लोक बसले आहेत. इथे जर पी घेतला तर त्याच्या उजवीकडे 2 लोक सोडून इथे असेल टी. टी आणि व्ही यांच्यामध्ये फक्त 2 लोक बसलेले आहेत. टीच्या पुढे 2 लोक सोडून इथे येईल व्ही.
पी आणि क्यू यांच्यामध्ये फक्त 3 लोक बसले आहेत. पीच्या डावीकडून बघितलं तर 3 लोक सोडून ऑलरेडी टी बसलेला आहे. त्यामुळे पीच्या उजवीकडून 3 लोक सोडून इथे येईल क्यू. आर हा यूच्या तात्काळ डावीकडे बसला आहे. याचा अर्थ आर आणि यू हे लागोपाठ आहेत. लागोपाठ आपल्याकडे या 2 जागा शिल्लक आहेत. इथे आर आणि यू येतील. आर हा यूच्या तात्काळ डावीकडे म्हणजे इथे येईल यू आणि त्याच्या डावीकडे इथे येईल आर. आणि आता उरला आहे एस, तो इथे असेल. विचारला आहे क्यूच्या डावीकडून मोजल्यास क्यू आणि यू यांच्यामध्ये किती लोक बसलेले आहेत. क्यूच्या डावीकडून मोजायचं आहे. क्यू आणि यूमध्ये टी हा एकटाच बसलेला आहे. ऑप्शन नंबर 4. खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करायची आहे. अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच आधी एक चिन्ह आहे आणि लगेच नंतरही एक चिन्ह आहे. डावीकडून बघत जाऊ. 6, 8, 4, 7, 2, 2, 2, 9, 1 या ठिकाणी आहे. पुढे 1, 2, 6, 6, 2. संपूर्ण मालिकेमध्ये एकाच ठिकाणी असं आहे की संख्येच्या आधी एक चिन्ह आहे आणि संख्येनंतर एक चिन्ह आहे. ऑप्शन नंबर 2. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ए अधिक बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे. ए वजा बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. ए गुणिले बी म्हणजे ए ही बीची पत्नी आहे. ए भागिले बी म्हणजे ए हा बीचा वडील आहे. वरील माहितीनुसार एम गुणिले एन वजा ओ अधिक पी भागिले क्यू असल्यास एमचे क्यूशी काय नाते आहे. बघा आता, एम गुणिले एन म्हणजे असेल एम ही यांची पत्नी आहे. एम ही यांची पत्नी. एन वजा ओ म्हणजे असेल एन हा ओचा भाऊ आहे. एन हा ओचा भाऊ. ओ अधिक पी म्हणजे असेल ओ ही पीची बहीण आहे. ओ ही पीची बहीण. पी भागिले क्यू म्हणजे असेल पी हा क्यूचा वडील आहे. पी हा वडील क्यूचा. आपल्याला विचारलं आहे एमचे क्यूशी काय नाते आहे. एनची बहीण ओ आहे, परत ओचा भाऊ पी आहे, म्हणजे एन, ओ आणि पी हे तिघे भावंडे आहेत. एन आणि पी हे भाऊ आणि ओ ही त्यांची बहीण. एमचे क्यूशी नाते येईल वडिलांच्या भावाची पत्नी. ऑप्शन नंबर 1. 7, 5, 3, 8, 1, 4 या संख्येत प्रत्येक विषम अंकात 1 मिळवल्यास आणि प्रत्येक सम अंकातून 1 वजा केल्यास अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येतील सर्व सम अंकांची बेरीज किती असेल. दिलेली संख्या लिहून घेऊ. 7, 5, 3, 8, 1, 4. प्रत्येक विषम अंकात 1 मिळवायचा आहे. 7 आणि 1 8, 5 आणि 1 6, 3 आणि 1 4, 1 आणि 1 2 आणि प्रत्येक सम अंकातून 1 वजा करायचा आहे. 8तून 1 गेला 7, 4तून 1 गेले 3. आपल्याला सर्व सम अंकांची बेरीज विचारली आहे. म्हणजे आपल्याला 8, 6, 4 आणि 2 यांची बेरीज करायची आहे. 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20. ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असेल. खालीलपैकी कोणते अक्षरसमूह हॅश आणि पर्सेंटेजची जागा घेतील. त्यांनी दिलेले अक्षरसमूह लिहून घेऊ. आय, पी, जे, एन, यू, ओ. एक एक ऑप्शनसाठी आपण चेक करू. पहिला ऑप्शन आहे के, आर, एल, एल, एस, एम. केचा संबंध आय सोबत आहे. केच्या मागील दुसरा लेटर आहे आय. एनचा संबंध एल सोबत आहे. एनच्या मागील दुसरा लेटर आहे एल. आरचा संबंध पी सोबत आहे. आरच्या मागील दुसरा लेटर आहे पी. यूचा संबंध एस सोबत आहे. यूच्या मागील दुसरा लेटर आहे एस. एलचा संबंध जे सोबत आहे.
एलच्या मागील दुसरा लेटर आहे जे. ओचा संबंध एम सोबत आहे. ओच्या मागील दुसरा लेटर आहे एम. पहिल्याच ऑप्शनमध्ये सिरीज मॅच झालेली आहे. म्हणजे हॅश बरोबर KRL आणि पर्सेंटेज बरोबर LSM. ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.